परिसरात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड महावितरण मार्फत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून हे काम नागरिकांच्या संमतीशिवाय व बळजबरीने केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व असंतोष निर्माण झालाय। स्मार्ट मीटर बसवणे हे सध्या कोणत्याही स्पष्ट कायदेशीर आदेशानुसार सर्वसामान्य ग्राहकांसाठी बंधनकारक नसताना देखील कोंडवा वितरण विभागातील अधिकारी व कंत्राटदारांकडून नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अनेक ठिकाणी मीटर बदलण्यासाठी पूर्वसूचना न देता थेट काम सुरू केलं जात असून नागरिकांनी विरोध केल्यास त्याची दखल घेतली जात नसल्याचीही तक्रार आहे। या संदर्भात नागरिकांनी कोंडवा वितरण विभागाकडे जाऊन तक्रारी सादर केल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बळजबरीने काम तात्काळ थांबवावे, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशी मागणी करण्यात येते आहे। तसेच महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन MERCच्या नियमानुसार ग्राहकांना त्यांच्या मीटर संदर्भात योग्य माहिती मिळण्याचा व तक्रार नोंदवण्याचा अधिकार असताना अधिकारी हे स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांची स्पष्ट संमती घेत नसल्याचा व पूर्वसूचना न देता मनमानी पद्धतीने मीटर काढून बदली करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय। तसेच स्मार्ट मीटर हे बंधनकारक नसताना बळजबरीने लावत आहेत असं नागरिकांचं मत आहे। या संदर्भात प्रभागातील लोकप्रतिनिधींनी देखील सामील असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे। नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून देखील कसलीही मदत मिळत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत। यावेळी नागरिकांनी प्रमुख मागणी केली ती म्हणजे स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नसताना बळजबरीने तात्काळ थांबवावी, संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, स्मार्ट मीटर बाबत शासनाचे अधिकृत परिपत्रक सार्वजनिक करावे, नागरिकांची संमती घेतल्याशिवाय कोणतेही मीटर बदल करू नयेत। जर ही परिस्थिती कायम राहिली तर कोंडवा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केलंय की त्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना न्याय द्यावा व बळजबरीची कारवाई थांबवावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.